गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमः शिवाय। अध्याय 11 रुद्राक्ष महात्म्य। भद्रसेन आख्यान। रुद्राध्याय महात्म्य। श्री गणेशाय नमः। जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शिवजीची पूजा करतात, श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होत. शिवप्रभूच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते. रुद्राक्ष महात्म्य। महामुनी सूत शौनकादिकांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्याने कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले. म्हणाले, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते लोक त्यात धन्य असतात. जे सहस्र रुद्राक्ष धारण करतात, ते साक्षात शंकरच. इंद्रादिदेव त्यांना वंदन करतात. त्यांच्या दर्शनाने अनेक जीवाचा उद्धार होतो. मनुष्याने दोन्ही दंडामध्ये प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावीत. शिकेला एक रुद्राक्ष बांधावे. त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लागते. दोन्ही मनगटामध्ये प्रत्येकी 12 रुद्राक्षे बांधावीत. याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावीत. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्यफलदायी असते. त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो. एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते. 5, 6, 8 आणि 14 मुखांची रुद्राक्षे लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात. रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्यांचे पूजन हे शिवपूजनच असते. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो, ऐका. भद्रसेन आख्यान. भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते. ते प्रजाहितदक्ष, न्यायी, विवेकसंपन्न व ज्ञानी होते. त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. म्हणूनच त्यांचे प्रजाजन, नातलग व त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत असत. त्यांच्या पत्नी सुंदर, धर्मशील, पतिव्रता व मृदुभाषिणी होत्या. त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते. भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्पराच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राजकारभार करत असत. श्रोते हो, विद्यासंपन्न, अज्ञाधारक, गुणवान पुत्र, स्वामीनिष्ठ, सेवक, कृपावंत, सर्वज्ञ, थोर मनाचे गुरु, प्रज्ञावंत, उदार, गुरुभक्त, शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्ता, चतुर, प्रेमळ, सावधान, श्रोता, तारतम्याने वागणारा, उद्योगी, लक्ष्मीवंत, औदार्यसंपन्न, यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर, या सर्व गोष्टी पूर्वपुण्यानेच प्राप्त होतात. असो, भद्रसेन आणि त्यांचे प्रधान दोघे शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिव अनुष्ठान केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघे समस्वयक होते. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. ते शिवजीचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगीत रममान होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे गोड कौतुक करायची. त्यांच्या मातापिता त्यांना वस्त्रालंकारने सजवायच्या, पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घालत असत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते. ते एकांतप्रिय असले तरी शिवजीची पूजा पाहणे, त्यांचे नामस्मरण करणे, कीर्तनात त्यांच्या लीला श्रवण करणे यांच्यात त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकाचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून तो चित्तामग्न व्हायचे. ती बालके शिक्षा करून हे एकांत ऐकत नव्हती, म्हणून दोघांनीही त्यांच्यापुढे हात टेकले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते. पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांची पिताजी. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांच्यात पृथ्वीसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य होते. त्याचे पिताशक्ती त्यांना राक्षसाने खूप त्रास दिला, म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला. तेव्हा पुलस्त्यांनी त्यांना विनंती करून राक्षसकुळाचा विनाश थांबवला. त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले. महायोगी शुक, ज्यांचे नातू आहेत, ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते. ते आल्यासे कळताच राजा प्रधानजीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले. त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या समेत आलेल्या सर्व ऋषीचेही उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना वस्त्रे, आभूषणे देऊन गौरविले. प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली. म्हणाले, गुरुवर्य, माझे पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचे पुत्र तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांना वागणे दिसत नाही. या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यावरून हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना वाटत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाहीत. अंगावर भस्म लावावे, रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात, शिवजीचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे शरीर वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा.
राजाने त्या दोन्ही मुलांना तिथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे गोड कौतुक केले. त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतोय का? महानंदाची कथा. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एका गणिका राहत होत्या. मदनांनाही मोह पडेल असे त्यांचे सौंदर्य होते. त्या अतिशय श्रीमंत व ऐश्वर्य संपन्न होत्या. त्यांच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेली चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याचा रत्नखचित पलंग, चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम शय्या, दिव्य अलंकार, सुवासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोधन महिषी, अश्वरजगत, पालख्या, दास दासी असे सर्व वैभव होते. त्या भाग्यवान होत्या. त्याच्या घरी त्यांच्या आई व भाऊ राहत असत. त्यांचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत असत. कोकी मौन धारण करत असत आणि श्रोते तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या घरी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असत. त्यांच्या नृत्य कौशल्यात दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करत असत. गणिका असूनही त्या पतिव्रतेसारख्या वागायच्या. त्या एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायच्या त्या कालावधीत तोच आपला पती असे समजून वागायच्या. त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत. मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्याच्याद्वारे आले तरी उपयोग होत नसे. म्हणून त्यांचा सहवास लावले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या. त्या सोमवार, प्रदोष व शिवरात्री असे अनेक आधी शिवव्रते करायच्या. ब्राह्मणाच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायच्या. रोज 1 लक्ष बिल्वदलाने शिवजीची पूजा करायच्या. श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या. त्या उदार होत्या, दानशूर होत्या. नेहमी अग्निछत्र चालवायच्या आणि याचकांचे दान देऊन संतुष्ट करायच्या. भद्रसेना, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे का? या महानंदांनी आपल्या घरात 1 कोंबडा आणि 1 माकड पाळले होते. त्यांच्या घरात रुद्राक्ष बांधून त्यांनी नाचायला शिकवले होते. त्यांनी आपल्या नृत्यशाळेत 1 शिवलिंग स्थापन केले होते. पाळलेला कोंबडा व माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत असत. त्या तिथेच शिवपुराण ऐकायच्या. शिवजी पुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायच्या. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायच्या आणि त्यांनाही कौतुकाने शिवजी पुढे नाचवायच्या. अशा प्रकारे त्यांच्या संगतीने त्या मुख प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती. एकदा शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्यास ठरवले. ते सौदागराचे व्यापाराचे रूप घेऊन त्यांच्या सदनी गेले. ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून रत्नजडित पलंगावर बसवले. त्यांची पूजा केली. त्यांच्या हातात 1 मौल्यवान कंकण होते. त्यांचे लक्ष त्याकडे गेले तेव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ही स्वर्गातील वस्तू आहेत. असेच वाटते हे विश्वकर्मानेच बनवले असावे, कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील हे कंकण काढून त्यांच्या हातावर घातले. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना. त्या म्हणाल्या, हे कंकण असे मृत्यूमुळाचे आहे. तशी मी ही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्ष नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे. ते मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून 1 दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिल्या व जय जय चंद्रमौळे असे म्हणून नतमस्तक झाला. सौदागर म्हणाले, महानंदा, मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे. हे 3 दिवस नीट जपून ठेवा. आता एकच गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तरी मी जिवंत राहणार नाही. मी तत्काळ अग्निप्रवेश करीन. ते मान्य करून त्यांनी ते लिंग घेतले आणि ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा उभयता झोपी गेली. काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. महानंदाच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निजमायेने नृत्यशाळेस आग लागली. अल्पावधीत पावक भडकला. त्यांनी नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोक गर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागला. ती गडबड ऐकून सौदागरांनी महानंदांना उठवले. म्हणाले, अहो उठा, तुमच्या घराला आग लागली आहे बघा. तेव्हा त्या खडबडून उठल्या आणि नृत्यशाळेकडे धावल्या. त्यांनी भडकलेल्या आगीत उडी घेऊन त्यांनी आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. तो अग्नी नृत्यशाळेला भस्म करूनच शांत झाला. सौदागर चिंतामग्न झाले. त्यांनी विचारले, काय हो, माझे दिव्यलिंग जपून ठेवले आहेत ना? ते ऐकताच महानंदा घाबरला. ऊर पिटून आक्रोश करू लागला. महानंदा, हाय रे दुर्दैवा, हे असे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. त्या समयी त्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकून सौदागर फारच व्यथित झाले. अरे रे, आज माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. म्हणून मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो. असे म्हणून ते उठले. त्याने शुष्क काष्टे रचून अग्नी प्रदीप्त केला. एकदा महानंदाकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. ते पाहून लोक हळहळले. महानंदाच्या शोकाला पारावर राहिला नाही.
महानंदांनी सौदागरांना 3 दिवसाच्या सेवेचा शब्द दिलेला होता आणि त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसासाठी ते त्यांचे पती होते. आता त्यांचे निधन झाले होते म्हणून त्यांनी सहगमन करायचे ठरवले. त्यांनी ब्राह्मणांना बोलावून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपत्ती त्यांच्याकडून लुटवली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्वगज आदी सर्व दान केले. स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले. सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केली आणि आपल्या सेवकांना लाकडे रचून चित्ता प्रदीप्त करायला सांगितली. त्याने सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. अग्नी नमस्कार केला. हृदयात भगवान शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली. तर काय आश्चर्य, त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाले. 5 मुखाचे 10 हातांचे मस्तकी जठा भरत्या सुशोभित चंद्रकोर ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवल वर्ण गंगाबाई अग्निसमान धगधगी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठखंडद्वारे भस्माचे 30 वांग त्यावर धारण केली. सर्पभूषणे कमरेस व्याघ्रांबर अंगावर पांघरले गजचर्म गळ्यात नरमुंडाच्या माळा अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी अतिनाथांनी आपल्या 10 भुजा पसरून त्यांना वरचेवर झाले. संकटात भक्ताचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू त्यांची निर्वाणची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते. ते म्हणाले, महानंदा, तुमची सत्वपानासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. तेव्हा त्या म्हणाल्या, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकावर राहो. तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगरांचाही उद्धार करा. तेव्हा तथास्तु असे शिवास आशीर्वचन बोलून ते देवादेव अंतर्धान पावले. तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा त्यांच्या माताजी बंधू व तेथील सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य त्या महानंदा, त्यांनी आपल्या समेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थी वर्तन हे शिवभक्तीचे गमक आहे. शिवलोकाची महती. सूत म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी रूपम सुखाचे आगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. तिथे आदिव्याधी नाहीत, तहानेचा व भुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, काम क्रोधादी षडविकार नाहीत, द्वंद्व नाही, दुःखही नाही. तिथे कायावाच्या मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तिथे देववृक्षाची विस्तीर्ण वने आहेत. असंख्य कामधेनू आहेत आणि भक्तासाठी चिंतामणी जळवलेली आहे. सुंदर निवासस्थाने आहेत. तिथे शिवभक्ताच्या मुखातून सहज एखादी इच्छा बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहेत. भगवान शंकराच्या असीम कृपाप्रसादाने तिथे अक्षय स्थान शिवप्राप्त झाले होते. पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदांना ते पद प्राप्त लाभले. सुधर्म आणि तारक यांचे जन्मरहस्य. महानंदाच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, भद्रसेन महानंदांनी पाळलेला कोंबडा आणि माकड यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे. तो आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहे. तुमचे पुत्र सुधर्म, प्रधानजीचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्णन, एकांतप्रियता आणि यांना असलेली भस्म रुद्राक्षची आवड या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचा परिपाक आहे. राजा, हे तुम्ही दोन्ही कुमार डोळस आहेत, 32 लक्षणे युक्त आहेत. हे शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील. ते ऐकून राजा व प्रधानजींना प्रथम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशरांना वंदन केले. भद्रसेन म्हणाले, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उद्धरी जन्मात ते आमचे सद्भाग्य आहे. यांचे पूर्वजन्म वृत्तांत सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे. रुद्राध्याय महात्म्य. त्या समयी राजा भद्रसेनाच्या मनात राजपुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ते म्हणाले, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसाव्याने झालेला आहे हे आपण जाणता. हे माझे प्राण आहे, तरी कृपा करून यांचे आयुष्यमान किती आहे, हे किती वर्षे राज्य करतील याविषयी काही सांगा. पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचित येईल असेच बोलले पाहिजे, पण मी खरे बोलतो तर ते तुम्हाला सहन होणार नाही. ते तुम्हाला विषाहून कटू वाटेल. ते ऐकताच तुम्ही आणि तुमचे सभाजन दुःखी होतील. राजा म्हणाले, संकोच करू नका, जे असेल ते स्पष्ट सांगा. ते म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्रांना 12 वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे. ते ऐकताच त्यांच्यावर जणू वज्रघात झाला. ते कोलमडले. मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळले. प्रधानजींना रडू आले. सभेतील मान्यवर दुःखसागरात बुडाले. अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठाच आक्रांत केला मांडला. पराशरांनी भद्रसेनांना सावरले. त्यांना सावध केले व म्हणाले, राजा, धैर्य सोडून कसे चालेल, म्हणून स्वतःला सावरा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, सूर्य चंद्र नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. ते शिवतत्व होय. या सनातन परब्रह्मचार्याने मी ब्रह्म आहे असे पहिले स्फुरण झाले. त्यातून शिविच्छेने महत्त्व आणि त्रिविध अहंकार उगमपासून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टिकार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्वांशाने विष्णू, रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्राची निर्मिती केली. त्यांनी ब्रह्माजींना
सृष्टी रचना करायला सांगितली तेव्हा ते म्हणाले, स्वामी मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्राध्याय सांगितला. त्यांचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून हा 4ही वेदांचे सार आहे. या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे साधनही नाही. हा शिवरूप आहे, म्हणून हा काळजीपूर्वक जतन करा. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील. त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरुण जातील. त्यानंतर ब्रह्मजींनी सप्तर्षींना त्या अध्यायाचा एकांत उपदेश केला. त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप नाही, तप नाही वा ज्ञानही नाही. जो रुद्राध्यायाचे नित्यपठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात. स्वर्गातील देवही त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्राध्यायाचा महिमा अगदी आगाध आहे, त्यांचे वर्णन करता येत नाही. एकदा रुद्राध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. त्यामुळे यमपुरी ओस पडली आणि यमदूतांना काही कामच उरले नाही. त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली. सृष्टीची अनादी काळापासून चालत आलेली उत्पत्ती स्थिती लयात्मक रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्मजींना साकडे घातले. तेव्हा त्यांना अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती कुतर्कवाद्याच्या मनात शिरली. त्यामुळे ते शिवजींचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमराजांनी आपल्या दूतांना ते जे पापमती दुर्जन भगवान शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा, त्यांना नाना प्रकारे त्रास द्या, हरिहरामध्ये भेद करणारे नरकात घाला. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या. पण जे लोक रुद्राध्यायाची अनुष्ठाने करतात त्यांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना दीर्घायुष्य करा अशी स्पष्ट आज्ञा दिली होती. अशा प्रकारे रुद्राध्यायाचे महात्म्य विशद करून पराशर भद्रसेनानं म्हणाले, राजा चिंता करू नका. आजपासून 7 दिवस शिवजींनी अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने करा किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जल रुद्राने अभिमंत्रित करा. दिव्य तरुच्या पल्लवाने त्या मंत्रोक्त जलाचे तुमच्या पुत्रावर अभिसिंचन करा, म्हणजे शिवकृपेने त्यांचा मृत्यूयोग ठरेल. ते ऐकून त्यांना हायसे वाटले. त्यांनी पराशरांचे पाय धरले व म्हणाले, काळ, मृत्यू, भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात, अन्य कोणते नाही, सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळामध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपशाने सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्रानुष्ठानचे आचार्य व्हा. तुमच्या मार्गदर्शनाचा सर्व सिद्धता करण्यात येईल. मग त्यांनी रुद्रानुष्ठानचे यथासंग ज्ञान असणाऱ्या 1000 सश्लील ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्रावर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. जे दिव्य अनुष्ठान 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्याने मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली. देहभान हरवून ते खाली कोसळले. त्यांची सगळी हालचाल थांबली. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले. पराशरांनी त्यांना धीर दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केले जल कुमाराच्या अंगावर शिंपडले. तेव्हा ते सावध झाले. पराशरांनी त्यांना विचारले, बा तुम्हाला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? सुधर्मा म्हणाले, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आले होते. डोक्यावर जटा असलेले, भाळी शेंदूर लावलेले, 11 विक्राळ दळांचे आणि लालबुंद डोळ्यांचे ते कालपुरुष मृत्यूदेव यमराज मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष ते धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर आणि परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या देदीप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू उधळले, अंगी रोमांच उभरले. ते शिवजीचा जय जयकार करू लागले. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनीही पुष्पवर्षा करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंदोत्सव केला. लोक शिवलीलाचे गायन करू लागले. मंगलवाद्याच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली. मग भद्रसेनाने विधीनुसार सोमहवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेटवस्तू दिला. द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दान धर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी त्यांना मंत्राक्षता देऊन तुमच्या पुत्राचे कल्याण हो, त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभाशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंदोत्सवात आणखी एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्पवृक्षाच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अपर्णाने पांढऱ्या कमलपुष्पाने शिवार्चन करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि भुकेल्या पुढे शिरबधीने धावत यावे घडले. तिथे त्रिगुणात वंदनीय असणाऱ्या नारदाचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्याचे शिष्य
जे 14 विद्या 64 कलांचे जाणकार साक्षात नारायण स्वरूप अन्याय होत असल्यास देवेंद्राने दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुनःसृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विधिसुतांना तिथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मृत्यूरूप झाला. दक्षिण अग्नी, ग्रापत्याग्नी आणि अहमनी अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्यांचे प्रधानजी पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृद्धांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्वांनी त्यांना वंदन केले. भद्रसेन दिव्य आसनावर बसून नारदाची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर त्यांनी त्यांचे कुशल विचारले. मग हात जोडून म्हणाले, देवर्षी आपणास अतींद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात संचार करता, म्हणून इथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्टी पाहिली असल्यास त्यांच्याविषयी काही सांगा. नारद म्हणाले, राजा, इथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 हात असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत दिसले. ते कालपुरुषांना बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान त्याने तुमच्या पुत्राचा मृत्यू टळला. त्यांच्या रक्षणासाठी त्या परमकृपाळू श्रीजींनी स्वतःच्या पुत्रांना म्हणजे वीरभद्रांना पाठवले होते. ते मृत्यूंना जाब विचारत होते. भद्रसेनाच्या या पुत्राचे आयुष्य 10,000 वर्षे आहे आणि हे सार्वभौम राजा होणार आहेत. मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने यांना नेत होतात? तुम्हाला रुद्रमहिमा माहीत आहे का? माहीत ना? मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्यास धाडस केलेच कसे? तेव्हा कालपुरुष यमराज हे विचारात पडले. त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली. ते म्हणाले, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्यांना 12व्या वर्षी मृत्यूयोग होताच मग रुद्रानुष्ठानाच्या पुण्याने तो कुयोग टळला आहे. यमधर्मांना आपली चूक कळून आली. नकळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल त्यांनी वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा कुठे त्यांना जाऊ दिले. ते एकदा भद्रसेनानी नारदांना साष्टांग वंदन केले. ते निघून गेल्यावर त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनानी पुन्हा सहस्र रुद्रावर्तन केले. त्यानिमित्ताने नगरीत मोठा उत्सव केला. या रुद्राध्याबद्दल अधिक काय सांगावे? त्यांची 100 आवर्तने केल्याने मनुष्य शतायुषी होतो. त्यांचे महात्म्य सांगणारे या 11व्या अध्यायाचे नित्यपठन केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने तो स्वतःच शिवस्वरूप होतो. याचे देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. असो, पराशरांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्रांना सर्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. त्यांनीही राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनांचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही. त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल. या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर 1000 कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभेल. भक्षण, मद्यपान, ब्रह्मत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाळ वाचन केल्याने गंडांतरे दूर होतात. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवकीर्तन रूपी अनुष्ठानाने आयुष्यहीन अल्पायुषी लोकांना दीर्घायुष्य लाभते. असो, पुढे भद्रसेनाने सुधर्मांना राज्याभिषेक केला. प्रधान पुत्र तारकांना युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानजींना बरोबर घेऊन ते तपश्चर्येसाठी वनात गेले. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवजीने त्यांना दिव्य विमानातून निजलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून लागले. शेवटी शिवरूप होऊन कैलास छत्री राहिले. फलश्रुती कवी श्रीधर म्हणतात, हा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्राची वाङ्मय मूर्ती आहे. इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. याचे श्रवण पठन केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात, रुद्राचे अनुष्ठान करतात, त्यांना ग्रहपीडा, विघ्न, दारुण रोग व पिशाचबाधा याचा त्रास होत नाही. यावर विश्वास ठेवणार नाही तो तामसी अल्पायुष्य होईल. जो याची निंदा करेल त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये, त्याची संगतही धरू नये, त्यांच्याशी बोलणे म्हणजे महापाप. त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच, म्हणून अशा दुष्टांची संगत टाळावी. ज्यांना संपूर्ण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान नित्यपठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्या उपासकाच्या घरी सुख, शांती, समाधान नांदते. श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत. ते जगाच्या आनंदाचे आदिबीज आहेत, अभंग आहेत, अक्षय आहेत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 11वा अध्याय अतिशय गोड आहे. संचनाने हा नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 11वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.